अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर विशेष सभा माननीय श्री आशिष येरेकर, पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह महानगरपालिका अमरावती येथे संपन्न झाली आहे। यावेळी माननीय श्रीमती सौम्या शर्मा चांडक, आयुक्त महानगरपालिका अमरावती आदी उपस्थित होत्या। या विशेष सभेत माननीय महापौर व माननीय उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली आहे। सभागृहात शांततेत व लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली। मतदानानंतर मतमोजणी करण्यात येऊन माननीय महापौर व माननीय उपमहापौर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। यावेळी माननीय महापौरपदी सन्माननीय नगरसेवक श्रीचंद तेजवाणी व माननीय उपमहापौरपदी सन्माननीय नगरसेवक सचिन भेंडे यांची निवड करण्यात आली आहे। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माननीय श्री आशिष येरेकर, पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती व माननीय श्रीमती सौम्या शर्मा चांडक, आयुक्त महानगरपालिका अमरावती, सन्माननीय नगरसेवक व सन्माननीय नगरसेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। या विशेष सभेमध्ये अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय नगरसेविका, अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री श्रीचंद लक्ष्मणदास तेजवानी यांना मिळालेली एकूण मते आहेत 55। श्री श्रीचंद लक्ष्मणदास तेजवानी यांना सर्वात अधिक 55 मते मिळाल्यामुळे त्यांची महापौरपदी निवड झाली असे मी घोषित करतो। श्री सचिन ओंकारराव भेंडे यांना सर्वात अधिक 55 मते मिळाल्यामुळे त्यांची उपमहापौरपदी निवड झाली असे मी घोषित करतो आहे। पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतील अशी मी विनंती करतो। त्यानंतर माननीय आयुक्त महानगरपालिका यांना विनंती करतो की त्यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। माननीय अतिरिक्त आयुक्त यांना विनंती करतो की त्यांनी माननीय महापौर व माननीय उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। तसेच माननीय उपायुक्त यांना विनंती करतो की त्यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। अमरावती महानगरपालिका निवडणूक 2024च्या या निवडणुकीमध्ये महाविकास अमरावती महानगरपालिकेचे नामांकन अमरावती घटनेला महानगरपालिका करण्याबाबत या ठिकाणी मांडलेला आहे। मंजूर आणि कायम राष्ट्रपती सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या जागेवर उभं राहावं विनंती। अमरावती महानगरपालिकेमध्ये अमरावती महानगरपालिकेत सभागृह
हो